नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवस मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आपण आपल्या आजच्या अंकगणिताच्या लेक्चरला तर सुरुवात करणारच आहोत। तत्पूर्वी संख्यांचे प्रकारवरचे काही मुलांपर्यंत प्रश्न पोहोचले असतील तर सोडवायला सुरुवात करा आणि नसतील मिळाले तरी पण आज मिळून जातील ते प्रश्न लवकरात लवकर सोडवायला सुरुवात करा। मी तुम्हाला आधी सांगितलेलं तसेच प्रकार परीक्षेला अगदी येणार, त्याच्यापेक्षा वेगळे प्रकार परीक्षेला येत नाहीयेत। आज शिकवायला उभे राहिल्यानंतर रोजच्यापेक्षा जरा जास्तच आनंद झालाय। याचं कारण कदाचित तुम्हाला पण माहित असेल, काल TV9 मध्ये एक न्यूज पाहिली की 12,000 पोलिसांची पदे भरणार आहेत। ऐकली का तुम्ही पण? सर्वांनी पाहिली देखील असेल आणि फक्त न्यूज बघूनच इतका आनंद झालाय म्हणजे आपण ज्या दिशेने चाललोय आणि जी तयारी करतोय ती बरोबर आहे अगदी। कारण अगदी थोडक्याच दिवसांमध्ये 12,000 पोलिसांची पदे भरण्याचा निर्णय झालेला आहे, बरोबर की नाही? मग 12,000 जागा आहेत। मग आपल्या मिशन खाकीमध्ये किती विद्यार्थी आहेत? 200, 250, 300 काय असतील? सगळ्यांनी आपली एक एक जागा फिक्स करून ठेवा की मला मिशन खाकीमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सांगेल तसा सराव केल्यानंतर आपलं खाकीचं जे टार्गेट आहे ते पूर्ण होणार आहे आणि त्यातली एक जागा माझी असणार आहे। 12,000 निघाले, त्यातली एक जागा नाही का मिळवता येणार आपल्याला? 100% येणार। सर्व मुली आणि मुलं म्हणजे सर्वांनाच कळकळीची विनंती, तयारीला आतापासूनच लागा हो। अजूनही ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी अजून सुद्धा वेळ गेला नाही। आत्ताच अंकगणित मध्ये 2च टॉपिक कंप्लीट झालेत, संख्यांचे प्रकार आणि अपूर्णांक। आता आलाय शेकडेवारी, बरोबर? मी शिकवताना सांगितलेला हा टॉपिक कठीण आहे। कठीण का? तर आता तुम्हाला ते सोपं वाटायला लागलं असेल सुद्धा। कठीण टॉपिक काय आहे? त्याच्यावरचे कठीणच प्रश्न बऱ्यापैकी येत आहेत, तुम्हाला ते सोपे चालले, आनंदाचीच गोष्ट आहे। आता अजून उत्साहाने तयारी करायची। आता कुठेतरी आपलं ध्येय फिक्स झाल्यासारखं दिसते, बरोबर की नाही? आणि त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आत्ताचीच वेळ आहे, अजिबात वाया घालवायची नाही। जिथं तुम्ही 2 तास 3 तास अभ्यास करत होता तिथं आता दुप्पट अभ्यास करा। 3 चा 6 करा, दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास नक्की करा, भरपूर अभ्यास करा। वेळ कमी आहे आपल्याकडे। लक्षात ठेवा मुलांनो, अगर जिंदगी में कुछ हासिल करना है तो जीत और गर्लफ्रेंड नहीं बल्कि जी फॉर गोल होना चाहिए। और लड़कियों के लिए जिंदगी में कुछ हासिल करना है तो बी फॉर बॉयफ्रेंड नहीं बल्कि बी फॉर बोल्ड होना चाहिए। मुली खूप घाबरतात की आमची भरती होईल का, की आपण लेडीज आहोत, पुढे काय होईल, फिजिकलचं कसं, ते ग्राउंडचं कसं वगैरे वगैरे। अजिबात शंका आणायची नाही मुलींनो। आपल्या समोर खूप आदर्श आहेत, जसं की सावित्रीबाई फुले, जिजामाता, अनेक झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, बरोबर की नाही? खूप आदर्श आपल्या समोर आहेत। आत्ताच एक उदाहरण घ्यायचं झालं तर मुलींनी कुठं आणि कसं पळावं याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे हिमा दास आहे, सैराटमधली आजची नाही। हे पण वाक्य लक्षात नक्की ठेवा। अभ्यासाला लागा, इतकं उत्साहाने एवढं लेक्चर द्यायची काय गरज आहे तुम्हाला? तर मला फक्त सांगायचं आहे, ज्याची वाट बघत होतो ना ते क्षण अगदी जवळ आले। आजपर्यंत मुलांचे प्रश्न होते, आपण सगळे आधारकारीच विचार करत होतो भरती होईल आणि आपण हा जो सकारात्मक विचार करत आलोय ना, भरती होणार आहे, भरपूर जागा निघणार आहेत, त्यातली एक जागा माझी आहे आणि ते स्वप्न आत्तापासून कसं पूर्ण व्हायला लागलंय बघा। आता तरी क्लासेस सुरू करून जवळपास 1 महिना झाला असावा, तर आता लगेचच 12,000 पदांची भरती असा निर्णय ऐकायला तरी मिळतोय। म्हणजे असंच आपण पॉझिटिव्ह राहायचं, नक्की भरती होणार आहे। बघूयाच आपल्याला कोण अडवतंय वर्दी मिळवून घेण्यापासून। भरपूर पद आहेत, भरपूर तयारीला लागा। बाकी मी तुमच्यासोबत आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता। अजून एक छोटीशी सूचना, वेळ नाही आला होता विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे प्रकारचे जे क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचतील ते सोडवून झाले की मला एकदा सांगा तुम्ही क्वेश्चन झालेले सॉल्व्ह करून। म्हणजे त्या प्रकरणावरती मी एक टेस्ट घेणार आहे छोटीशी, 25 मार्कांची, आणि जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत मला सगळ्यांना आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजे, 25 पैकी 25। मग अभ्यास कसा करायचा तुम्ही ठरवा। रविवार किंवा सोमवारच्या दरम्यान टेस्ट होईल, त्याबद्दल मी पठाण सरांशी बोलून घेईन। एक तर रविवारी होईल, बाकीच्या टेस्ट असतील तर लोड नको उगीच, मग माझी सोमवारी होईल। अशा पद्धतीने आपण टेस्ट घेऊया। पण मी काय सांगितलंय, 25 आउट ऑफ 25 संख्यांचे प्रकार, 25 पैकी 25 मार्क मला तुमच्या सगळ्यांकडून हवे आहेत। करणार ना मग तयारी? चला तर मग, मी तर आज खूप उत्साही आणि आनंदी आहे, तसंच तुम्ही पण उत्साही आनंदी राहा। 2-3 महिने फक्त बिनधास्त अभ्यास करा नक्की। आणि आधी आपली लेखीची परीक्षा होणार आहे, त्यानंतर तुमचं ग्राउंड होणार, त्यामुळे लेखीची तयारी करा। कॉन्फिडन्स वाढून जाईल ज्यावेळेस तुम्ही लेखीची तयारी अगोदर करा। लेखीचा पेपर देऊन आला की असं वाटतं अरे इतके प्रश्न माझे बरोबर आले म्हणजे माझं तरी फिक्स झालंय टार्गेट। मग काय ग्राउंडला पुन्हा जास्त उत्साह येतो, कारण
चांगला स्कोअर होतोय असा ज्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो ना, ग्राउंडला तुम्ही ते आपोआपच जिद्दीने अगदी करून टाकता. म्हणून आता लेखीची तयारी तेवढी टार्गेट ठेवा आणि चांगली तयारी करा. बाकी अभ्यास करताना काही शंका आल्या तर तुम्ही माझ्याशी संपर्क करूच शकता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांसाठी. मुलं पण अभ्यास करतायत, खूपच छान. असाच मुलांना अभ्यास ठेवा. सगळ्या भावांना वर्दीमध्ये बघायचंय मला, आणि तशी तयारी सुद्धा करा भावांना. चला मग, काल दिलेलं होमवर्क सोडवलं का रे? बघायचं का काल काय काय होमवर्क मध्ये एक्झाम्पल दिलेले होते. त्यातलं पहिलं एक्झाम्पल होतं 350 चे x टक्के, 350 चे 5% होते ना. बरं, 5% बरोबर x चे 7%. x चे 7%. तर x बरोबर किती? बघा, मी तुम्हाला आधी सांगितले जुने क्वेश्चन पेपर सोडवा, आणि जुने पेपर जेव्हा सोडवताय ना त्यात झालेलेच टॉपिक सोडवा, नाही झालेले सोडवू नका. चक्रवाढव्याचं उदाहरण सोडवलं तर गेला, म्हणजे गणित परत आवडणारच नाही अजिबात. म्हणून काय करायचं, झालेल्या संख्येचे प्रकार, अपूर्णांक आणि शेकडेवारी याचेच तेवढे झालेले टॉपिक सोडवायचे. बाकी मला जे तुमच्यासाठी ज्यादा करता येईल तितकं मी नक्की करणार आहे, कारण माझंच आता मनापासून असून पूर्ण उत्साह इतका वाढलाय की ते करून घेणार आहे. सोडवले का उदाहरण हे? 350 चे म्हणजे गुणिले 5/100 म्हणजे 100. x चे म्हणजे गुणिले 7/100. शॉर्ट ट्रिक्स पण शिकवल्या होत्या. डायरेक्ट 100 ला 100 कॅन्सल करा, कारण ज्यावेळेस बाजूबद्दल जाणार आहे तो साहजिकच आपोआप कॅन्सल होणार आहे. तत्पूर्वी आधीच आपण त्याला कॅन्सल करून टाकलं. 7 हा इकडे गुणिले इकडे आणा, भागिले होईल. 350 गुणिले 5/7 बरोबर x. 7 एके 7, 7 5 35 आणि हा 0. करा गुणाकार, सोपा असतो. 0 ला 0 लिहून टाकायचं. 5 गुणिले 5 किती झाले? 25. म्हणजे x बरोबर किती आले? 250. आलं असेल सगळ्यांचं. चला मग पुढच्या उदाहरणाकडे. काल 4 गणित होमवर्कला दिली होती, हो की नाही? मला माहिती आहे, पण आपले विद्यार्थी कंटाळा नसतात करत, येतं सगळ्यांना. 1200 चे m टक्के, 1200 चे m टक्के बरोबर 1800 चे 6%. तर m बरोबर किती असा प्रश्न होता, बरोबर आहे की नाही? 1800 चे 6%. तर m बरोबर किती? आताच्या गणितासारखंच होतं, थोडासा बदल आहे. खूप प्रकार येतो या शेकडेवारीमध्ये, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून मी आधीच सांगितलंय, प्रत्येक प्रकारचे एकच फक्त गणित बाजूला लिहून टाका. समजा जी नोटबुक केली आहे त्याच्या पाठीमागे IMP म्हणून टाका. शेकडेवारी धरायचं नाव टाका. प्रकार एकच गणित सोडवायचं, प्रकार 2 सोडवायचे. म्हणजे नक्की सगळ्या प्रकारात नक्की काय फरक आहे ते तर कळेल तुम्हाला. बघा मग, 1800 चे 6%. चे म्हणजे गुणाकार 6 आणि टक्के म्हणजे 100. दोन पद्धतीने सोडवू शकतो. 100 ला 100 घालून द्या आणि 1200 गुणिले आहेत पलीकडल्या भागिले होतील, तरी पण उत्तर सुटेल. किंवा 2 शून्याला 2 शून्य इथं कॅन्सल करा, इथं 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल करा. कुठले जरी शून्य कॅन्सल झाले तरी सेमच आहे. मग m बरोबर 12 गुणिले, मी पलीकडे घेऊन जाते, भागिले होईल 18 गुणिले 6/12 असं आलं. बघा आले का? 18 आणि 12 या दोन्ही संख्या 6च्या पाड्यात आहेत का? 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18 झाला. आता 2 के 2, 2 त्रिक 6. m बरोबर 3 त्रिक किती झाले हो? 9 झाले. संपलं. आले का उत्तर तुम्हा सर्वांचं? हो, नक्कीच बरोबर आलं असणार आहे. आणि काही एखादं कॅल्क्युलेशन इकडे तिकडे मिस्टेक झालं ना तरी काही शंका नाहीये. आता जसं मी सोडवलं तसं सोडवून बघा, दुरुस्त करा, काही हरकत नाही. आता सुरुवात आहे आपली, हळूहळू जमेल. ज्यांनी तयारीला सुरुवात केली नाही त्यांना अजून एकदा सांगते मी, आतापासून तयारीला सुरुवात करा. टाइम टेबल तयार करा अभ्यासाचं, जेणेकरून परफेक्ट येईल तुम्हाला. आणि त्यानुसार अभ्यास सुद्धा करा. 50% गुणिले 4/10%. 50%चे 4/10% असं म्हटलं तरी एकंदरीत तेच आहे. बघा मग, 50% म्हणजे छेदामध्ये आले 100 गुणिले 4/10. अपूर्णांक आला रे आला. काय सांगितलं आहे? अपूर्णांकाची टक्केवारी जर आली तर आलेला अपूर्णांक आहे असं लिहून घ्यायचा आणि टक्केसाठी 1/100 लिहून ठेवायचं. समजतंय का? टक्केसाठी 1/100 लिहून घ्यायचं. कॅल्क्युलेशन करा बिंदास, अगदी खूप सोपं आहे. 4/10 लिहिले टक्केसाठी 1/100. 50 एके 50, 50 दोन्ही 100
झालं का? पुढे बघा, बे एके बे, बे दोन्ही 4 संपलं. अजून कशाला भाग जातोय का? हा, 2 नी 10 ला जाईल, पण पॉइंट मध्ये करता येत असेल तर कशाला भाग घालवायचा? अंशाला राहिले 2, छेदाला 10 गुणिले 100. बघा मग अजून कुठे भाग जातोय का इथे? हा, 2 ने 10 ला भागला तरी पण भाग गेला असता. इट्स ओके. बघा मग पुढे एकावरती 1, 2 आणि 3 शून्य शिल्लक राहिले. मग काय करायचं? 2 आहे असं लिहायचं, 3 शून्य आहे, 1 2 3 आणि हा एक पॉइंट दिला. ओके, डन. आले का असं उत्तर? 50% म्हणजे 50 चे 100 गुणिले 4/10 लिहिले, गुणिले टक्के म्हणजे 1/100. कारण इथं अपूर्णांक आला ना, म्हणून मी गुणिले 1/100 केले. पुढे सांगते, समजा शून्याला शून्य घालायला 5 एके 5, 5 दुनी 10, 2 दुनी 4, 2/10 गुणिले 100 आहे. आणि या छेदाचा गुणाकार मांडलाय, पण कसा? 1 गुणिले 1 1 शून्य किती? 1 2 3, 1 2 3 शून्य दिले, 0.002 अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. समजतंय का? ओके. एक लास्टचं उदाहरण पाहिलं का होमवर्कचं? x च्या 20% चे 25% बरोबर 100, तर x बरोबर किती? x च्या 20% चे 25% बरोबर 100, तर x बरोबर किती? x च्या म्हणजे गुणाकार, 20% टक्केसाठी 100, चे म्हटलं का पूर्ण गुणाकार, चे आलं की गुणाकार असतो. x ला x च्या बद्दल गुणाकाराचं चिन्ह, 20 ला 20% साठी 100, चे म्हणजे गुणाकार, 25/100 बरोबर 100. तर x बरोबर किती असं विचारले. अगदी सोपं आहे हे. एक आयडिया करूया, पटापट कॅल्क्युलेशन व्हावं याच्यासाठी. ज्या संख्या आहेत छेदाला अंश त्या पलीकडे नेऊया, इकडे फक्त x ठेवूया, म्हणजे कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल. ते कसं सोपं जाईल बघा. x बरोबर पहिलं किती आहे इथं? 100 आहे. हे दोन्ही 100 छेदामध्ये, इकडे आले की गुणाकार होऊन अंशामध्ये जातील, गुणिले 100 गुणिले 100. आणि छेदामध्ये काय येईल? अंशाचे अंक खाली लिहायचे असतात, 20 आणि 25. समजलं असेल बऱ्याच जणांना हे कसं सोडवायचंय वगैरे. परत एकदा सांगते, छेदामध्ये अंक आहेत ते मी इकडे अंशाला नेले, पलीकडे ऑलरेडी 100 होताच, अंशातले अंक मी खाली घेतलेले छेदामध्ये. चला मग कॅल्क्युलेशन करायचं. शून्याला शून्य गेले, 2 एके 2, 2 पंचे 10 असं आले इथं. अजून बघा 25 ने भाग जाईल का? हा, 25 एके 25, 25 चोक 100 असं येते. मग 5 आणि 4 चा गुणाकार करा, 5 चोक 20 गुणिले 100. हा, 20 आणि 100 चा गुणाकार किती येतोय? 2 चा 1 चाच करायचा असतो. 2 एके 2 शून्य मोजून मांडायचे, 1 2 3. ओके, अशी अपेक्षा करते सर्वांनी प्रयत्न केला असेल. ज्यांना सुटलं चांगलीच गोष्ट आहे, ज्यांना नाही सुटलं त्यांनी पण तयारी अवश्य करा. चला मग आता दुरुस्त करा आणि पुन्हा तयारीला लागा. हा, आणि गणिताचं टेन्शन घ्यायचं नाही. आता येते मॅडम परत विसरते, काही असं नसतं. नाही तुमचं विसरणार. बघा मी कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगते, तुमचा अजिबात विसरणार नाही. थोडं विसरल्यासारखं वाटणं साहजिक आहे, कारण सतत मनामध्ये टेन्शन राहतं ना. आता एक्झाम आली, अभ्यास तर केला पाहिजे, पुढची प्रकरणं चालू झाली, प्रत्येक विषयाचा इतका लोड आहे. मराठी व्याकरण बघा, त्यानंतर बाकी जीके वगैरे, तर लोडिंगचे सब्जेक्ट लोड राहतो मुलांना. परत तो टेन्शन नाही घ्यायचा, नसतं विसरत अजिबात काय सुद्धा. चला, तुमचा किती 12वा प्रकार चाललाय का? बघा कुठला प्रकार चाललाय तो घ्या. मी नवीन प्रकार आहे म्हणून फक्त प्रकार टाकलं, माझ्या माहितीनुसार 12वा असेल. बघा तुम्ही कुठला आहे ते, नवीन उदाहरण घ्या. आणि हा, आता जर का परफेक्ट सराव कराल, पुन्हा पुन्हा उदाहरणे सोडून बघा. परीक्षेत आले ना मित्रांनो, उत्तरच तोंडपाठ झालेलं असतं सराव करून करून, आणि तेच संख्या पण येतात. जास्त फारसं अवघड काही नसतं. 2/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहा? आता हे काय दशांश अपूर्णांकात बघा, हा एक सोपा प्रकार आहे. परत महत्त्वाचे प्रकार सुरू होतात जे की थोडे अवघड आहेत. दशांश अपूर्णांकात कसे लिहा? असा प्रश्न आहे. याच्यासारखी 2-3 उदाहरणे बघते, या प्रकरणाची शिकूयात आपण. बघा, 2/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहा? बिनधास्त आपण काय घाबरतो का? 2/5
अपूर्णांक आलाय आणि टक्के देताना कसे देतो 1/100 देतो का ते मी आधी समजावून सांगितलं होतं 1/100 का करायचं आतापर्यंत सांगितले टक्के म्हणजे 100 आणि ते छेदात येतात म्हणून छेदात लिहायचे असतात पण ऍक्च्युअली मांडताना कसं करतो आता 3% म्हटलं की आपण 3/100 मांडतो की नाही हा मग इथं आता 2/5% आहे बरोबर की नाही मग हे कसं मांडायला पाहिजे 2/5 आणि पुन्हा त्याचा छेद 100 बरोबर आहे की नाही पण कॅल्क्युलेशन करताना सोपं जावं म्हणून पुन्हा याचा छेद किती असतो 1 असतो अपूर्णांकाचा अपूर्णांकामध्ये आपण बघितले अपूर्णांक धड्यामध्ये 2/5 आहे असा राहिला हे जे छेदाला आहे भागाकार आहे ते वरती लिहिताना उलट लिहायचे आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं गुणिले 1/100 बरोबर की नाही हे अपूर्णांक धड्यामध्ये झालेलं आहे आणि त्या पद्धतीने मी इथं डायरेक्टच सांगते तुम्हाला की अपूर्णांक आला की टक्केवारी अपूर्णांकाचे विचारले दिलेला अपूर्णांक आहे असा लिहून घ्यायचा आणि टक्केसाठी 1/100 आपल्याला लिहायचे असतात हा चला तर मग आहे का हे सोपं काढायचं का याचं उत्तर काढायचं हा अगदी सोपं आहे इथे काय बघा भाग जात असेल तर भाग घालवा आणि पुन्हा त्याचं पॉइंट मध्ये रूपांतर करा काहीही हरकत नाहीये सोपं होऊन जाईल आधी मी 2 ला 5 ने भागते बघा भागाकार करते 5 ने भागायचे 2 ला 5 0 0 2 राहिले अजून एक शून्य घेतला की पॉइंट दिला 5 चौक 20 भागाकार किती आला 0.4 गुणिले 1/100 बरोबर की नाही करा गुणाकार 0.4 आणि 1 चा गुणाकार केला मी 0.4/100 आले आता आपल्याला काय सांगितलंय तर दशांश पूर्णांकात कसे लिहाल विचारले म्हणजे छेद नको आहे त्यांना पॉइंट मध्येच उत्तर काढायचंय आता बघा एक संख्या सोडून इथं दशांश चिन्ह आले छेदात किती शून्य आले 2 आले मग आपण पुढे काय करूया 2 संख्या जरा दशांश चिन्ह बाजूला सरकवूया कसं 4 नंतर पहिल्यांदा इथं दशांश चिन्ह होतं बरोबर की नाही अजून 2 शून्य आले मग अजून 2 घरी पुढे घ्या 1 2 0.004 समजला का हो प्रकार थोडं किचकट वाटतंय का परत एकदा सांगते 2/5 गुणाकार टक्के म्हणजे 1/100 आले मी पहिल्यांदा यांचं कॅल्क्युलेशन केलं 5 ने 2 ला भागलं 0.4 आलं छेदातला 100 आहे असा दशांश चिन्हाचं फक्त बघा कसं सोडवलं मी एक संख्या सोडून होतं की नाही छेदात 2 शून्य आले म्हणून अजून 2 घरं सोडले आणि पॉइंट दिला म्हणून हे किती आले 0.004 अजून सोपं सांगते हे कसं केलं वेळ लागणार आहे तरी पण तुम्हाला समजेल बघा इथं कसं आलं होतं आपलं 0.4/100 आलं होतं की नाही आता बघा समजा मी जर पॉइंटच काढून टाकला तर पॉइंट नंतर दशांश चिन्हानंतर एकच अंक आलाय की नाही मग आपण काढून टाकताना काय करतो 4/100 आहे एकच अंक आलाय म्हणून एकच शून्य वाढवतो असं लिहितो की नाही हा आता पुन्हा एकदा दशांश चिन्हात याला रूपांतरित करा बघा 4 ला 4 आहे असं शून्य किती झाले 1 2 3 1 2 3 0.004 तेच उत्तर आले समजलं का आता तरी घेऊ का पुढचं उदाहरण थोडं टफ संख्या घे जरा चला 2-3 उदाहरण घे अशा प्रकारचे म्हणजे आजचा नवीन प्रकार मला सुरू करता येईल हा 7/25% हे लिहा दशांश अपूर्णांकात लिहायचं का 7/25% कुठे कसे लिहायचे आहेत आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचे आहेत 7 छेदामध्ये 25 टक्के म्हणजे आताच सांगितलं एक छेद किती असणार आहे ते 100 असणार आहे चला तर मग आता याला सोपं रूप देणं खूप गरजेचं आहे 25 ने 7 ला भागायचं आधी त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉइंट फक्त मागे पुढे करत जायचे बघा 25 ने 7 ला काही घाबरायचं नाही असं काय 7 म्हणजे हो की नाही शून्य वाढतात ना पुढे हा 0 7 आहे असा होय की नाही परत एक शून्य अंदाजे घेतला की पॉइंट देतो आपण हो मग 25 एके 25 25 दोन्ही 50 25 ते 75 25 दोन्ही 50 बघा 20 राहिले इथं अजून एक शून्य घेतला 25 8 200 ओके पूर्ण भाग गेला काही वेळा काय होतं पूर्ण भाग जात नाही मग किती सोडवायचं उत्तर पुढे संख्या येतच जातात खूप मोठं होत जातं तर दशांश चिन्हापासून 2च अंक येईपर्यंत उत्तर काढायचं परत बास करायचं भागाकार चला यांचा भागाकार किती मिळाला 0.28 गुणिले 1/100 आहेच अंशांचा गुणाकार झाला 0.28/100 आता येईल का पॉइंट सरकवायला पुढे
पहिलेच 2 घरं सोडून आहे. आता 100 सांगतोय, याच्यात अजून 2 शून्य आहेत, म्हणजे अजून 2 घरं इकडे सोडून पॉईंट द्यावा लागणार. चला मग 28 पहिला पॉईंट इथं आहे, बरोबर की नाही. आता 100 म्हणजे अजून 2 घरं इकडे सरकायचं आहे, पण संख्या नाहीये ना, मग आपण काय करतो, अजून 2 शून्य देतो, इथून पॉईंट देतो. झालं 0.0028. एकूण पहिली 2 घरं आणि 100 मध्ये 2 4 घरं सोडून पॉईंट द्यावा लागला. आलं का ध्यानात. चला अशा प्रकारचं आता एकच बघूया छोटंसं उदाहरण आणि त्यानंतर मी नवीन प्रकार घेते. तयारी करा, टेस्टची तर भरपूर तयारी करा. मला सगळ्यांकडून अर्धप मार्क्स पाहिजे आहेत. 25 पैकी 25 टेस्टला. बघा तुमची रविवारी स्टडी तुमचा पूर्ण होऊ द्या, सोमवारी होऊ द्या. त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मतानुसार आपण टेस्टचं नियोजन त्या करणार आहोत. पण मला आउट ऑफच पाहिजे. एकच लेसन आहे, संख्या आणि संख्यांचे प्रकार. पूर्वी शिकवलेली आपण सगळी उदाहरणे घ्या. तुम्हाला सांगते पैकीच्या पैकी मार्क कसे पडतील. नोटबुकमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवलं असेल. तिथे ते परीक्षेला व्याख्या वगैरे नसते, त्यामुळे इतकं काय घाबरण्याचं कारण नाहीये. तोंडपाठ करत बसायची गरज नाही. मूळसंख्या म्हणजे काय, विषम म्हणजे काय वगैरे बिनधास्त उदाहरणे आलेली असतात. सगळ्या उदाहरणांचा सराव करा. त्यानंतर जे काही 45 उदाहरणांची सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा पोहोचली असेलही, तर त्या प्रश्नांचा पण सराव करा. तितका सराव झाला की मग आपण टेस्ट घेऊया, बघूया कसे पैकीच्या पैकी मार्क पडत नाही. चला हे सोडवायचा प्रयत्न केला का माझं बोलून होईपर्यंत. 4/10 म्हणजे 1/100. अरे लेट सोपं आलं की, कसं काय हो. सोपच जात असतं ते हळूहळू. बघा अंशांचा गुणाकार करा, इथं भागाकार केला तरी चालेल. इथं 10 आल्यामुळे काय गुणाकार डायरेक्ट केला तरी पण चालेल. 4 एके 4. छेदामध्ये 1 आणि 1 चा गुणाकार केला, 1 आला. शून्य किती येतो, 1 2 3. 1 2 3 झालं. आता याला किती वेळ लागते दशांश चिन्हात लिहायला. 4 ला 4 आहे असे. 1 2 3 1 2 3. ओके डन. झालं. झालंय का, आलेच का उदाहरण. सोपं वाटायला लागले का मुलांना. ओके पुढचा प्रकार घ्या. थोडस सोपा प्रकार आहे पुढचा, त्यामुळे त्याच्याशी संबंधित एखाद दुसरंच उदाहरण घेते, जेणेकरून परत तुम्हाला सोडवायला ते सोपं आहे. त्यामुळे 2च उदाहरण घेते पुढच्या प्रकाराचं. टेन्शन नका घेऊ. ज्यावेळेस शाब्दिक मोठी मोठी उदाहरणं येतील तेव्हा मात्र ते व्यवस्थित अगदी करून घ्या. मला वाटतं 12 प्रकार झाले का, 13वा प्रकार असावा. कितवा आहे तो काही लक्षात नाही राहत, खूप प्रकार झाले ना. मी तुम्हाला आधीच सांगितले मोठा टॉपिक आहे, फक्त आता तुम्ही हुशार झालाय त्यामुळे काय अवघड वाटेना झाले, चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर 1-2 सोपे टॉपिक घेऊन मोठा सरळ व्याज वगैरे असले टॉपिक घेऊया, ते पण तुम्हाला लगेच येतील. एक्सचे 37.5% असलं सोडवलंय का. सगळी गणित सारखीच वाटायला लागली का. बघा मग बरोबर 750. तर एक्स बरोबर किती. म्हणून म्हणते सगळ्या प्रकाराचं एक एक लिहून घ्या. तरी पण कन्फ्युजन झालं तर लेसन संपल्यानंतर मी स्वतः एक असं लेक्चर घेते की त्यात सगळ्या प्रकारांच्या एका एका गणिताचा समावेश असेल. प्रत्येक प्रकारचे एक एक उदाहरण घेते. किती प्रकार होते तितके होऊ दे. आपले लेसन झाला की घेऊया तो पण भाग, तुम्हाला सोपं जाईल. पहिल्यांदा आपण असं उदाहरण घेतलेलं की समजा एक्सचे 10% म्हणजे काहीतरी 100 आहे समजा. तर एक्स बरोबर किती. परत असं पण घेतलंय एक्सचे 2/3% म्हणजे 75 आहेत, तर एक्स बरोबर किती. म्हणून आता काय केलंय मी, तर परत एक्सचे 3.1/2% म्हणजे 100 आहेत, तर एक्स बरोबर किती असे पण झाले असतील. म्हणजे साधा अंक पहिल्यांदा, अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता इथं मी घेतलाय दशांश अपूर्णांक. असे प्रकार बदलतात बघा, वेगळे वेगळे. म्हणून ती प्रकारांची संख्या जास्त आल्यासारखी वाटते, बाकी काही नाहीये. आतापर्यंत इथं अपूर्णांक आला होता की नाही, आणि आता मधूनच इथं दशांश अपूर्णांक आला, बाकी त्यात वेगळं असं काही नाही. असो, एक्सचे म्हणजे गुणाकार 37.5% म्हणजे माहितीच आहे 100 बरोबर 750. पहिल्यांदा एक्स एकटा ठेवायचा, सगळं पलीकडे पाठवायचं, बिनधास्त कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. हा 750 आहे. छेदातले 100 आहेत ते अंशाला गेले, समजतंय का हो. हे 100 इथं छेदात होते, इकडे आणले मी, गुणाकार झाले. आणि हे जे अंशाचे आहेत ते 37.5 मी खाली लिहिते.
सगळ्यात पहिलं महत्त्वाचं एकच काम करायचं, पहिल्यांदा त्या पॉइंटला काढून टाकायचं. सोपंच आहे. ज्यावेळेस अंशामध्ये दशांश चिन्ह येतं आपण छेदात शून्य वाढवतो, छेदात आलं की अंशात शून्य वाढवा, विषयच संपला. x बरोबर 750 गुणिले 100 छेद 375 वर अंशाला गुणिले 10. आता प्रश्न पडेल कुठनं आला अजून हा 10. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉइंट होता का? पॉइंट नंतर एकच अंक होता म्हणून एकावरती एक शून्य आपण दिलं, खाली 375 संख्या दिली. सिंपल झालं कॅल्क्युलेशन. आता 375 नी 750 ला नक्की भाग जाईल. आता इथं 5 आहे बघा, इथं 0 आहे. बघूया का डायरेक्ट 375 गुणिले 2 करून येते का? दुप्पट त्याची होते का? 2 पंचे 10, 2 साती 14 आणि 1 15, 2 त्रिक 6 आणि 1 7. ओके झालं की हो, आलं 750 म्हणजे 2 चा भाग झाला. गुणाकार करा. x बरोबर 2 आहे असा 1 2 3 3 0 1 2 3. ओके डन. हो गया. समजतंय का? याला ऍक्च्युली वेळ फार कमी लागतो, पण आपण काय करतो सगळ्यांना समजण्यासाठी मी प्रत्येक स्टेप लिहिते आहे, म्हणून कदाचित वाटत असेल मोठी उदाहरणे, पण नाही येत मोठी. हा प्रकार सोपा होता. आता याचं एकच उदाहरण घेऊया, परत लगेच नवीन प्रकार घेते. हा चला, सोपा असेल तर नको ना वेळ घालवायला. हा मग अवघड प्रकाराला वेळ जादा देऊ. पुढे बघा, आता इथंच ऍडजस्टमेंट करते. हे जे 2.5% बरोबर 150, तर ए बरोबर प्रश्नचिन्ह. चला सोडवायचं का? हा ए चे म्हणजे गुणाकार, 2.5% म्हणजे 100 बरोबर 150. आणि हा आता वेळ लागू द्या उदाहरणे सोडवायला, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. आपण शेवटी असा सराव घेणार आहोत की टाइम लावून आपण क्वेश्चन सोडवतो बरोबर. आणि त्यावेळेस जेव्हा सगळा सिलेबस कव्हर होईल ना, तर कमी वेळामध्ये म्हणजे ऍक्च्युली टाइम लावून क्वेश्चन पेपर जर तुमच्या समोर असेल, मी स्वतः सॉल्व्ह करून देणार, तुमच्यापर्यंत प्रश्न पाठवणार आहे आणि ते प्रश्न फळ्यावरती वेळ लावून आपण सोडवायचं. कमी वेळात कसं होते त्याची पण तयारी आपण करून घेणार आहे. सगळी तयारी करायची, बिनधास्त राहायचं. बघा 150 आपण काय करतो, छेदाला 100 इकडे आणतो, तो अंशाला येतो आणि छेदाला आणतो, अंशाचा अंक छेदाला येतो 2.5. आता पहिलं काम करून टाका, पॉइंट तेवढा काढून टाका. बघा जसं की 150 गुणिले 100 छेद 2.5 सांगितले, मग 150 गुणिले 100 अगोदर केलेले आहेत आपण. छेदामध्ये किती आहे? 25 आहे. पुढे काय करतोय, मी सांगितलं 2 वेळा की पॉइंट तेवढा काढून टाका. म्हणजे काय तर 2.5 होतं ते 1 पॉइंट काढून टाकला आणि 1 शून्य त्याला वाढवलं. झालं. आता गुणाकार कॅल्क्युलेशन भागाकार करून टाका, उत्तर सांगतो. 25 एके 25, 25 सका 150. हे बरोबर 6 आहे असे, शून्य मोजा 1 2 3 झाले 1 2 आणि 3 शून्य. हे बरोबर किती झाले? 6000 झाले. समजलं का? हा प्रकार सर्वांना समजला असेल अशी अपेक्षा करते. आणि नवीन प्रकाराकडे वळूया. चला, मला वाटतं 14वा सुरू झाला असेल, मागे पुढे झालं तरी पण समजून घ्या बरं का. तुमच्याकडे जास्त झाले प्रकार असले तरी पण ऍडजस्टमेंट करा थोडी. बघा आता 50 चे 50%. बघा अजून काय येतं प्रकार नवीन. 50 चे 50%. इतके प्रकार का घेतोय आपण, तर कुठल्याही प्रकारचं गणित उद्या आपल्याला आलं पाहिजे म्हणून घेतोय. छेद 25 चे 25%. चला सोडवायचं कसं? अगदी सोपं आहे. जशी अगोदर मांडणी केली ना बिनधास्त तशी मांडणी करायची. 50 चे 50% म्हणजे 100. छेदामध्ये काय येतो? 25 चे म्हणजे गुणाकार, 25% म्हणजे 100. खूप सोपं असते. 100 ला 100 कॅन्सल. हे कसं काय कॅन्सल झालं? तर हे जर अंशाला लिहिलं तर 100/25 गुणिले 25 होणार आहे. 100 पुन्हा कॅन्सलच होणार आहे. त्यापूर्वी आपण आधीच त्याला कॅन्सल करून टाकलं म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन आता सोपं होईल. बघा आता अंशाला काय राहिले? 50 गुणिले 50, छेदाला काय राहिले? 25 गुणिले 25. किती सोपं आहे. कशाला लागतो गुणाकार तर करायला? 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 एके 25, 25 दोन्ही 50, बेदुने किती? 4. झालं. तर मग उत्तर किती आले याचं? 4 आलं. संपलं. अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण घेते. एकच घेते कारण हा प्रकार पण सोपा आहे.
मग मी पुढचा प्रकार चालू करते, त्याचे 1-2-3 उदाहरण घेऊन आजच्या लेक्चरमध्ये प्रकार संपला ठीक, नाही तर तो महत्त्वाचा प्रकार आहे. वेगवेगळे प्रश्न त्याच्यावरती असतात, सगळ्या प्रकारचे एक एक गणित मी त्यामध्ये घेणार आहे. बघा 90चे 90% काय सांगितलं, 90चे 90%. तसं काही नाही की प्लस अंक इथे येईल, 90चे 30% असं पण येऊ शकता, चालते तरी. बघा म्हणजे 15चे 30%. मी मुद्दाम संख्या फिरवून घेऊन दाखवलं. बघूया आता सुटतंय का गणित आपल्याला. सोपं असतंय. 90चे म्हणजे गुणाकार, 90% म्हणजे 100. 15चे 13%, 15चे म्हणजे गुणाकार, सॉरी 15चे 30%, 30/100. मांडणी तर आली का त्यांना सर्वांच्या आली असेल. 100ला 100 गेले निघून, कॅन्सल केले. जे राहिले ती संख्या लिहून घ्या. 90 गुणिले 90 15 गुणिले 30 झालं. तर मग कॅल्क्युलेशन फारच सोपं आहे. शून्याला शून्य गेले, 3 किती, 3 9 आले. 15च्या पाड्यात पण 90 आहे, 15 सख्खा 90 आहे, बरोबर आहे का. 15 गुणिले 6 करून बघा, 6 पंचे 30, 6 एके 6, 3 9 आहेत का 15च्या पाड्यात, म्हणजे भाग जाईल. 15 एके 15, 15 सख्खा 90 झाले. 6 गुणिले 3 6 18. ओके, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 18 उत्तर आलं. म्हणजे 90चे 90%चे 15चे 30% किती असणार आहे, तिथं 18 असणार आहेत. समजलं का. चला आता महत्त्वाचा प्रकार आहे की टाकू शकताय त्याला. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार ज्याच्यावरती खूप उदाहरणे दरवर्षी एक तर उदाहरण फिक्स ठरलेलंच आहे आणि आत्ताच सांगितलं आहे. आज किती आनंदाची गोष्ट आहे, ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय ते कुठंतरी आपलं यशस्वी होत चाललंय. त्यामुळे अभ्यास चांगला करायचा आहे आपल्याला आजपासून, तर तयारीला भरपूर लागायची. मी तुम्हाला आधीच सांगितलं. चला मग पुढचा प्रकार किती घेते, 15 घेत आहे का. बरं, हां मी एकदा प्रश्न लिहिते. जरी प्रश्नाला वेळ मला लागत असला तरी हरकत नाही, कारण तुम्हाला पण माझ्याबरोबर प्रश्न लिहिणं शक्य होईल. माझ्याबरोबर प्रश्न लिहित चला. चला, ए ला बी पेक्षा तोंडी सांगितल्यावर येतच सर्वांना, बरोबर की नाही. हा मी तोंडी सांगते, तुम्ही प्रश्न लिहून घ्या. ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले. लिहा, ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले. जास्त मिळाले. पुन्हा एकदा सांगते, ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. असे प्रश्न सारखे आहेत बघा, बघितलं पण असेल क्वेश्चन पेपर मध्ये. खूप सोपं असते, प्रश्नच तेवढे मोठे मोठे. तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, किती टक्के गुण कमी मिळाले. ए ला 10% जास्त पडले, म्हणजे बी ला किती टक्के कमी पडले असलेले विचारले. म्हणजे 10% कमी पडले असं होत नसतं. पर्याय घ्या पहिला, लगेच आपण लिहितो 10%. बुद्धिमत्ता हो की नाही. ए ला बी पेक्षा 10% कमी, ए ला बी पेक्षा 10% जास्त, म्हणजे साहजिक बी ला 10% कमी असतील. मग फसवायला पर्याय पण पहिलाच आहे बघा, 10% आलाय की नाही. दुसरा पर्याय आलाय 9%. तिसरा पर्याय घ्या 9.111%. पूर्णांक युक्त अपूर्णांकात आलं बघा. चौथा पर्याय घ्या 11.111%. ओके डन. हां, आता हे उदाहरण कसं सोडवायचं, अशी खूप उदाहरणं येतात बरं का. मी सगळे प्रकार याच्यामध्ये घेणार आहे. उदाहरणार्थ ए चा पगार बी पेक्षा ठराविक टक्क्याने जास्त आहे, तर बी ला कितीने पगार कमी असेल. साखरेची किंमत 10%ने 15%ने 20%ने वाढली, तर साखर किती प्रमाणात कमी वापरावी, म्हणजे खर्च तेवढाच राहील, अशा पद्धतीने जास्त खर्च होणार नाही. किंवा चहाचा भाव एवढा वाढला, दुधाचा भाव वाढला, अशा पद्धतीने खूप उदाहरण आहेत बघा याच्याशी रिलेटेड. किंवा ए बीच्या उंचीची तुलना केलेली असते. ए ची उंची बी पेक्षा 20% जास्त आहे, तर किती टक्क्याने बी ची कमी असते. असे प्रश्न आहेत. मी सगळ्या प्रकारचे एक एक प्रश्न घेणार आहे. ते दूध, चहा, साखर याचं तर फिक्सच उदाहरण असतं की साखरेचा भाव पूर्वीपेक्षा 10%ने जास्त झाला, तेवढाच खर्च होण्यासाठी
साखरेच्या वापरामध्ये किती टक्के कपात करावी, असे खूप प्रश्न असतात. आपण बघूयात हा ते पण प्रश्न इंटरेस्टिंग आहे. इथून पुढे सगळंच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपलं फिक्स झालंय ना आता हाकीचं. चला तर मग बघूया हे उदाहरण. ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, असा प्रश्न आपल्याला विचारला. ज्यावेळेस कमी जास्त अशी तुलना केलेली असते, बघा इथं काय केलंय, कमी आणि जास्तची तुलना केलेली. समजण्यासाठी सांगते आहे म्हणजे जास्त गुण दिले कमी विचारले, कमी गुण दिले जास्त विचारले, तर उत्तर कसं सोडवायचं, याला तुलना करणारे प्रश्न असे म्हटले. बघा जास्त दिले आणि कमी काढायचे. बघा मी सांगते, जास्त दिले आणि कमी काढायचे, मग ते गुण असू द्या, किंमत असू द्या, दुधाची किंमत, चहाचा भाव, साखरेचा दर, असे काही असू द्या, उंची असू द्या, पगार असू द्या, जास्त दिले आणि कमी काढायचे. बघा इथं आता ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले. जास्त वाला दिले, किती जास्त आहे 10%, आणि काढायला काय सांगितले, किती कमी आहेत हे काढायला सांगितले. तर त्यावेळेस एक सूत्र वापरावं लागतं, 100 गुणिले टक्के, 100 गुणिले टक्के छेद 100 अधिक टक्के. बघा आता अजून एक सोपी आयडिया लक्षात ठेवायचं. हे कसं, तर ज्यावेळेस जास्त दिले, जास्त म्हणजे अंशाला 100 गुणिले टक्के, छेदाला 100 अधिक टक्के. जास्त दिलं कमी विचारलं तर छेदामध्ये बेरीज करायची, 100 गुणिले टक्के 100 अधिक टक्के. ध्यानात राहील का हे? हा, आता जोपर्यंत हा प्रकार चालू आहे, याची मी 7-8 उदाहरणे घेणार आहे, भरपूर घेणार आहे. तुम्हाला कंटाळा आला तरी पण चालेल, पण हे घेणार आहे कारण खूप वेळा प्रश्न आले त्याच्यावर. पण जितके पेजेस लागतील हा प्रकार सोडवायला, प्रत्येक पानावरती समासात हे सूत्र लिहायचं. पाठ कधी सूत्र करायची नाहीत. मग आता समजा 6-7 उदाहरणांना तुम्हाला 2-3 पेजेस काय लागेल तेवढे लागेल. कॉलममध्ये वरती लिहून टाका, जास्त दिले कमी विचारले, जास्त कमी बरोबर 100 गुणिले टक्के छेद 100 अधिक टक्के. प्रत्येक पेजवरती लिहून तोंड पाठवतो. एकाच दिवशी नाही लिहायचं, नवीन पान घेतलं उदाहरण सोडवायला की त्याच्यावरती लिहून ठेवायचं, पाठ होते बघा. ते सोडवायचं कसं, 100 गुणिले किती टक्के सांगितले, 10%. मग 10 आहे असेल याची, परत इथं टक्केचं चिन्ह द्या, म्हणजे असं 100 गुणिले 10% असं नाही आहे बरं का. डायरेक्ट जितके टक्के सांगितले तेवढा अंकच लिहायचा, टक्केचं चिन्ह नाही पुन्हा करायचं. छेदामध्ये काय आहे बघा, 100 अधिक टक्के. टक्के किती आहेत ते 10 आहेत. संपलं, 100 गुणिले 10 आणि छेदामध्ये 100 अधिक 10. कॅल्क्युलेशन करूया का, कसं होईल बघा. अंशाला 100 गुणिले 10 आहे, छेदाची मी बेरीज करते. 100 आणि 10 किती झाले, 110 झाले. शून्याला 0 देणं म्हणजे राहिलंय काय, जागा पुढे अपुरी पडते, इकडे लिहिते 100/11 राहिले. आले का पर्याय 100/11? नाही आला, म्हणजे छेदाला 11 असणारे 2 पर्याय आले, तिसरा आणि चौथा. म्हणजे याचं काय करावं लागतंय, पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करावं लागतंय. त्यापेक्षा पर्यायावरून जा ना, पर्यायालाच अपूर्णांक करूया, खूप सोपं जाईल. याचा भागाकार करत बसायची वेळच येणार नाही. इकडे बघा 11 गुणिले 9, 11 9 99, 99 अधिक 1 करतो, इथं गुणाकार इथं बेरीज आठवते ना, 11 9 99, 99 आणि 1 किती झाले 100, आणि छेदाचा 11 आहे असं संपलं. म्हणजे हेच काय, तर 100/11. कळतंय का तुम्हाला, 100/11चं पूर्णांक अपूर्णांक केलंय मी. बघा 100 आणि 11, 11 90 99, 1 राहिले. लिहिताना आपण कसं लिहितो, छेदाला 11 आहे असे, राहिलेली बाकी डोक्यावर आणि भागाकडे इथे. बघा मग 11 90 99 आणि 1 100, म्हणजे 100/11, 9/9.111% उत्तर याचे येणार आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो, समजते का हा प्रकार? पुन्हा एकदा सांगू का, ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. मग 10%, 9%, 9.111, 11.111 असा प्रश्न दिला होता. जास्त दिलं कमी विचारलं आपल्याला, म्हणून सूत्र काय वापरलं, 100 गुणिले टक्के छेद 100 अधिक टक्के, 100 गुणिले 10 छेद 100 अधिक 10. मग कॅल्क्युलेशन केलं, 100/11 आलं, पण पर्याय येत नव्हतं. मग पूर्णांक अपूर्णांकाला सोपं करून बघितलं. आता याला पण बघा बरं कन्फर्म, 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग 121 आणि 1 किती झाला 122 छेद 11, असा अपूर्णांक त्याचा होणार आहे. म्हणजे चौथा पर्याय उत्तर आपलं नाहीये, तिसऱ्या पर्यायात याचं उत्तर आहे. समजलाय का हा प्रकार? हा, आता बघा आजच्या पुरते इथेच थांबणार आहे मी. त्या
ऍक्च्युली कठीण नाहीये, पण याचा सराव झाल्यानंतर सोपं जाईल. जरी आज नसेल समजला तरी पण नका टेन्शन घेऊ, उद्या नव्याने शिकतोय असं विचार करूया आणि पुन्हा एकदा मग मी तुम्हाला तो प्रकार नक्की शिकवेन. चला मग पहिल्यांदा आज काय शिकलोय त्याच्यावरती होमवर्क देते. दिलेल्या संख्येचं दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. बघा संख्या सांगते तुम्हाला आता पुढची. 3/5% याचं काय करा, दशांश अपूर्णांक करा. शॉर्टकट क्वेश्चन लिहिते. याचा दशांश अपूर्णांक करा. 3/5% काय करा, दशांश अपूर्णांक करा. हा अजून एक वेगळा प्रकार आपण शिकलोय, त्याच्यावरती पण आधारित उदाहरण घेऊया. पॉइंट मधली उदाहरण घेतली ना. हा बी चे 12.5% म्हणजे 125. तर बी बरोबर प्रश्नचिन्ह. बी चं उत्तर काढा किती येते ते नक्की येईल तुम्हाला. अजून एक तिसरं उदाहरण घ्या, झालेल्या प्रकारावरतीच आधारित घेते. 40/20% छेद 20/10% बरोबर किती. आणि आता जो प्रकार शिकवला तो जरा उद्या जास्त गणित घेऊन शिकवते आणि परत त्याचा होमवर्क घेऊया आपण. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता पुन्हा सांगणे नाही, आल्यासपासून सांगते आहे. आज चांगला दिवस आहे आपल्यासाठी. आपलं जे टार्गेट होतं ते आता फिक्स होते. आपली एक जागा फिक्स होती, 12,000 आहे, त्यातली एक नाही का मिळणार, होय की नाही. चला मग तयारी करा. मुलं मुली दोन्ही सुद्धा असाच अभ्यास करत राहा. काही अभ्यासाबद्दल शंका आली तर सर्व विषयांचे टीचर तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत आणि तुम्हाला यश मिळवून देणं हे आमचं सुद्धा ध्येय आहे. त्या पटीत अभ्यास करत राहा. गणित आणि बुद्धिमत्तेला तर मला आउट ऑफ मार्क सगळ्यांकडून पाहिजे. थेरीचा पेपर आधी होणार आहे लेखीचा. 100 मार्कांची लेखी असेल, 95चं टार्गेट ठेवले आपण. त्यातला अंकगणित बुद्धिमत्ता 50. मग उरलेली तुमच्या परीने तुमच्या विषयानुसार तुम्ही अवश्य मार्क पाडा. माझं तर टार्गेट आहे अंकगणित बुद्धिमत्ता किती, 25 फिक्स. पहिल्या टेस्टवरूनच कळते की आता किती जण मार्क पाडू शकतात. लवकरच घेऊया आपली पहिली टेस्ट अंकगणिताची. संख्याचे प्रकार सारखं काय सांगते, तयारी करण्यासाठी सांगते, आउट ऑफ पाडण्यासाठी तुम्हाला सांगते. चला मग आजच्यापुरतं इथंच थांबते. असाच अभ्यास करत राहा. तुम्हाला खूप साऱ्या माझ्याकडून आणि मिशन प्रकी टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा अभ्यासाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.